इकडनं गाड्या येतील आणि लेफ्ट साईडच्या इकडनं गाड्या येतील आणि इकडे या साईडला तुम्हाला या शेतामध्ये येऊन थांबायचं आहे, जेणेकरून कोणालाच कुठल्या प्रकारची काही VIP एंट्री नसेल. डायरेक्ट तुम्ही या शेतातून येऊन इकडनं गाड्या टाकून डायरेक्ट तुम्ही सुट्टीवर जाऊ शकता. तिथं माणसं थांबलेत तिथं. आता सर्व अड्डवाले बोलतात, पण तशी त्या दिवशी गर्दी पण जास्तीत जास्त होती आणि थोडी मग आता आमचीच चुकी मानायला लागेल आम्हाला. आम्ही VIP लाईन ठेवली, बरोबर. म्हणजे ती गाडा मालकांच्या सुविधा ठेवली, पण त्या गाडा मालकाही त्याचा फायदा घेतला. सर्व छोटे असो का मोठा असो त्याचा गैरफायदा घेतला तो रात्री. ते कुठेतरी जे मोठं गाडा मालक ते ऐकत नाही. तर अजून या मैदानाच्या माध्यमातून उद्या जो मैदान संपन्न होतंय, आपण काय विनंती कराल? उद्याचा मैदान असा होणार, मोठा गाडा मालक असं का छोटा गाडा मालक तेही लाईनी यावा ना, मैदानाची मजा घ्यावा. तर नमस्कार मित्रांनो, उद्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्यासाठी बोनिवलीचं मैदान सज्ज आहे. तर त्या मैदानामध्ये काय नियम अटी त्या सर्व काही असतील, तर आपण त्या सर्व काही दाखवू. पण त्याच्या आधी तुम्हाला इथं सुट्टीवर काय प्रकार असेल तो दाखवतो. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, सर्व बाजूंनी तुम्हाला कंपाऊंड केलं आहे काठीचा, कारण कुठल्याही प्रकारच्या गाड्या मैदानाच्या आत येणार नाही. कारण सुट्टीला ना आता सर्वांना एकसारखे नियम असणार आहेत. तर आयोजकांकडून सूचना आलेली आहे. तर उद्याचं जो मैदान आहे इथं VIP कोणालाच एंट्री नसेल, सर्वांना एक समान या असेल एंट्री, लहान असो किंवा मोठा गाडा मालक असो. तर इथं पाठीमागं जो काही कार्यक्रम होतो ना, इथं आल्यानंतरच गडबड गोंधळा होतो, ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी. आणि तुम्ही बघू शकता इकडे या साईडला, इकडे पाठीमागं दाखवतो. तिकडनं गाड्या येतील आणि लेफ्ट साईडच्या इकडनं गाड्या येतील आणि इकडे या साईडला तुम्हाला या शेतामध्ये येऊन थांबायचं आहे, जेणेकरून कोणालाच कुठल्या प्रकारची काही VIP एंट्री नसेल. डायरेक्ट तुम्ही या शेतातून येऊन इकडनं गाड्या टाकून डायरेक्ट तुम्ही सुट्टीवर जाऊ शकता. तिथं माणसं थांबलेत तिथं, तर तुम्ही बघू शकता. बघा, असा उद्याचा काही कार्यक्रम असेल आणि उद्याचा जो सर्व काही तुम्हाला नियम अटी असतील ते आपण आयोजक आलेत त्यांच्याकडनं विचारूया काय काय कसे नियम असतील ते. चला, धन्यवाद मित्रांनो. आता आपण सर्व काही उद्याचा मैदानाचा जो आढावा आहे तो आता आपले पप्पू शेठ पाटील इथं स्वतः पोहोचलेत आणि प्रवीण दादा आहेत, तर त्यांना विचारूया. तर इकडचा जो खालचा जो सुट्टीच्या प्रकारे म्हणजे जे होते, तर इथं कसं काही नियम असतील पप्पू शेठ आम्हाला दाखवा. तशी तुम्हाला मी सांगतो बघा, सुतावरून जो टोल नाका सुटेल त्यांनी ज्याच्या त्याच्या गाड्या बरोबर घेऊन यायचा. आणि पुन्हा एक दुसरा टोल नाका इकडेशी आहे. इथून जो टोल नाका मेन हा टोल नाका आहे, इथून ज्याचा जोडा असेल त्याला जिकडे आतनं एंट्री भेटेल. बरोबर आहे, म्हणजे विथ ड्रायव्हर सुद्धा, विथ ड्रायव्हर सगळ्यात 8-8, 10-10 गाड्या दोन्ही रस्त्यात येतील. बरोबर. इथनं हे दाखव टोल नाका, इथनं टोल नाका, इथनं गाड्या घुसतील. त्यांनी जेव्हा तेव्हा जोर असेल त्याने यायचा इकडे आतून. आता मित्रांनो, इकडनं या साईडला प्रत्येकाला यायचं आहे आणि त्यावेळेला तुमचा ड्रायव्हर आणि जोड असेल त्यावेळेला तुम्हाला इकडे वर येण्यासाठी एंट्री भेटेल. खाली तिकडे टोकन देऊन यायचा, इथंशी पावती घेऊन यायची बरोबर. दोन्ही गाडा मालकाच्या पावत्या असल्या तर आतून एंट्री. बरोबर आहे. आणि जसं उद्याचं मैदान होतंय, मागच्या मैदानामध्ये आपण VIP ठेवला, तर आता मी पण सुरुवातीला सांगितलं VIP काही काही नाही. बरोबर आहे. आणि नंतर मग तिसरा टोल हा आहे तशी. चला बघूया आपण. तिसरा टोल याच्यासाठी ठेवले म्हणजे कुणाचे ड्रायव्हर नसतात, काय नसतात. ज्याचा ड्रायव्हर आहे त्यांनी जातून जायचं. बरोबर आहे. इथंशी आमचा रशी राहील पूर्ण, म्हणजे इथं रस्ता बंद करण्यात येईल. इथं रस्ता बंद करण्यात येईल, म्हणजे ज्याचा ड्रायव्हर आहे तो जातून जाईल. बरोबर आहे. आणि तशी कुणी जाऊ नये ही विनंती राहील सर्वांना. बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो बघा, इथं हा बांबू आहे ना, इकडं सुट्टीच्या थोडा पाठीमागं इथं आता रस्सी बांधली जाईल उद्याच्यासाठी. आणि ज्याचा पूर्ण ड्रायव्हर पूर्ण सेट असेल दोन्ही गाड्यांचा, त्याला पुरं पास भेटेल आणि पुढं गाडी सोडण्यात येईल. आता पुढं गाडी सोडतात तिथं कसं काय असेल, तिथंशी 2-2 गाड्या इथनं जातील, म्हणजे कोणाला अडचण नको व्हायला. पण गाडा मालकाही पण आयोजकांचं ऐका जरा. बरोबर आहे. ऐकायला शिका म्हणजे. बरोबर. कारण गाडा मालक हे ऐकतच नाही. ऐकत ऐका मी तुम्ही, पण बघतोय. आयोजकांचं ऐका, सर्व काही व्यवस्थित होईल. बरोबर आहे. आणि अजून एक मुद्दा घेतो मी पुढं, वारंवार सूचना केली जाते, ज्या टेम्पो बैला उतरवतात त्या तिथंच उभे राहतात. आता कालचं मैदान झालं तिथं पण तसं झालं. तर मी सुरुवातीला आल्यानंतर दाखवलंय, आपल्या भट्टीची तिथं जागा केलेली आहे, त्याच्या पुढं पण मातीचा ढीग लावलेले आहेत, तर तिथं बैला उतरवण्यात यावी अशी तुम्ही विनंती करा. काय बोला? गाडा मालकांना आणि सर्व धंदेवाले आणि जे टेम्पो घेऊन येतात बैल त्यांना विनंती राहील
की धंदेवाल्यांना पण विनंती राहील पहिले की धंदे थोडे लांब ठेवा दोन्ही रस्त्यांच्या बाजूला. आणि गारा मालक जे येतात टेम्पो घेऊन त्या टेम्पो पण ते बैला उतरून साईडला लावा, रस्त्यावर लावू नये जेणेकरून कोणाच्या बैलाला दुखापत होईल. बरोबर. ते कोणाची बैलाने समजा सर्व आपलीच बैल बैल आहेत आहेत, बरोबर. आणि ते नंदी आहेत त्यांना दुखापत होईल असं करू नका टेम्पोवाल्यांनी पण समोर लावूच नका ही विनंती राहील. बरोबर. आता चला अजून थोडक्यात आपण माहिती घेऊया उद्याच्या मैदानामध्ये जी पाठी आहे ती पाठी दाखवूया. चला मित्रांनो, आज आयोजकांच्या सोबतच आपण सर्व मैदानाचा आढावा घेऊया. आता पाठीचं काही काम करण्यात आलंय का आज? पूर्ण काम झालेलं आहे, फक्त रोलर राहिले तो उद्या येईल सकाळी रोलर. उद्या दाखल. आणि बॅरिकेशन आता मी पण बघतो इथं 100% बॅरिकेशन बॅरिकेशन 100% आहे पूर्ण. आणि इथंशी जी पट्टी आहे इथून जी पण पट्टी पारू रोलर झाल्यावर तिथनंच गारा मालकांनी सोरावा, पुढं पुढं नेऊ नये. बरोबर आहे. म्हणजे जी काही पट्टी असेल त्याच्या पुढे जायचं नाही. म्हणजे इथं गर्दीच करू नका. गर्दी नका जे आयोजक सांगतील ना त्यांचं ऐका, इथं गर्दी करू नका. सर्व काही व्यवस्थित होतील. ज्या पण गाड्या येतील ना नोंद होतील ना ते सर्व पळतील. बरोबर आहे. पण तुम्ही गडबड करू नका. गाडा मालकांनी छोटा असो मोठा असो सर्वांना विनंती राहील. सर्वांना एक समान. बरोबर आहे. आता गाड्या किती याच्यामध्ये घ्याल काही सांगू शकता? पहिली 120 ची नोंदवर आमचा स्टॉप राहील. जे लवकर येतील लवकर नोंद होईल त्यांच्या पलातील. बाकी बिंजोरला जे पण 10, 15, 20 गाड्या होतील त्या बिंजोरच्या. बरोबर. आता पप्पू शेठ जसं मैदान असतं ना, आता बघा कालचं मैदान झालं तिथं भरपूर साऱ्या गाड्या राहिल्या, पण ही नामांकित मैदान आहेत ना, इथं उपस्थिती जास्त लोकांची लागते. काय बोलाल? उपस्थिती लागते पण आम्हाला पण कल्पना आहे. आता सर्व अड्डवाले बोलतात पण तशी त्या दिवशी गर्दी पण जास्तीत जास्त होती आणि थोडी मग आता आमचीच चुकी मानायला लागेल आम्हाला. आम्ही VIP लाईन ठेवली बरोबर. म्हणजे ती गारा मालकांच्या सुविधा ठेवली पण त्या गारा मालकाही त्याचा फायदा घेतला. सर्व छोटे असो का मोठा असो त्याचा गैरफायदा घेतला थोडा. मग असं होऊ नये म्हणून यावेळेला आम्ही VIP लाईनच ठेवली नाही. या ज्याचा त्याच्या नंबर मध्ये पला. बरोबर. पण तुम्ही आयोजकांचं ऐका, सर्व काही व्यवस्थित होईल. बरोबर. म्हणजे कुठेतरी शिस्त पद्धत अजून लागण्याची आपल्याला गरज आहे. आता जसं आता उद्याच्या मैदानाचं थोडक्यात निमित्त सांगा आम्हाला कसं काय असेल तर. उद्याचा थोडक्यात म्हणजे हेच सांगितलं ना 120 गाड्यांचे जे पहिले त्यांची नोंद होईल आणि नंतर ज्या पण राहतील त्या बिंजोरच्या. म्हणून सर्वांना विनंती राहील की लवकरात लवकर येऊन ज्यांची त्याची नोंद 120 पर्यंत करून घ्या आणि पळून घ्या. बरोबर. बाकी राहतील त्या बिंजोरच्या. बरोबर. तर आता योगी दादा आणि प्रवीण दादा पण आहेत. आता योगी दादाची बोलू आपण. लास्ट मैदान झाला कुठेतरी दादानी आपल्याला बाईट दिली होती रात्री की कुठेतरी जे मोठं गाडा मालक ते ऐकत नाही. तर अजून या मैदानाच्या माध्यमातून उद्या जो मैदान संपन्न होत आहे आपण काय विनंती कराल? उद्याचा मैदान असा होणार, मोठा गारा मालक असं का छोटा गारा मालक तेही लाईनी यावा ना मैदानाची मजा घ्यावा. बरोबर आहे. आता काही आपलं सन्मान चिन्ह किंवा काही अशा गोष्टी उद्याच्या मैदानामध्ये असणार आहेत? आम्ही उद्या असं नाही ठेवलं काय कसं पब्लिक पण जास्ती होतं ना, गाडा मालकांची बक्षिसासाठी या होतं ना. तर आम्हाला एक माणूस देणार होता 15 सायकली पण आम्ही नाही घेतल्या. पुढच्या मैदानाला घेऊ आम्ही. बरोबर. म्हणजे उद्याचा मैदान हा फक्त सिंपल मैदान आहे जो आपण पुकारलेला आहे. हो, सिंपलच राहणार उद्याचा मैदान. बरोबर. आणि कसं काय लाईव्हची कुठल्या चॅनलवरती असेल? GTC लाईव्ह आमचा असतं. तेजस भोईर. तेजस भोईर. आणि त्याच्यानंतर मैदान आपला लवकर किती वाजता चालू व्हावा ही विनंती काय असेल तुमची? मैदान 10 वाजता जरी चालू व्हावा आमची हीच विनंती. बरोबर. गाडा मालक लवकर येतील तेवढं लवकर मैदान चालू व्हावं. बरोबर. आता आपण बघतो संध्याकाळी खूप साऱ्या गाड्या. आता तुमच्या मैदानामध्ये तर मी बघतोय कधी राहत नाही गाड्या, कारण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो तुमचा. तसा उद्याच्या मैदानामध्ये अशा गाड्या राहिल्या नाही पाहिजे असा काय प्रयत्न असेल? पहिल्या मैदानात बिन राहिल्या नसत्या पण थोडा गारा मालकांना बिन लाईनी लालतं त्यांना बिन त्रास झाला मग होते ना. काही मोठ्या चक्रवाल्या ऐकले नाही ते मधून घातल्या. आमचा कसा होता, एक गाडी 10 गाड्या सुटल्या का एक गाडी बिंजोरची सोडायचा होता पण कोणी ऐकला नाही आमचा. त्याच्यामुळे गाड्या राहिल्या ना तर लवकरच गाड्या झाल्या असत्या. आम्ही स्वतः असतो इथे पण कोणी ऐकत नाही. बरोबर आहे. आता प्रवीण दादाशी बोलूया थोडं. प्रवीण दादा तुम्ही काय बोलाल आता जे उद्याचं मैदान संपन्न होतं यासाठी? उद्याचं मैदान असा आमचा काय, उद्याचं मैदान आम्हाला गाड्या मालका एवढं सहकार्य करावं का जेवढ्या लवकरात लवकर येऊन गाड्या कराव्या. आणि अजून एक गोष्ट अशी का आम्ही उद्याचं असं नियोजन आहे का सर्व बिनजोड असो आपला कुठलं आपल्या गाड्या जमून होतात त्यांना सर्वांना एकच नियम आहे, सर्वांना लाईनी देऊन ते आम्हाला सहकार्य करावं आणि गाड्या खेळावा. बरोबर. आणि एक टेम्पो आपल्या गाड्या मालकांना एक विनंती आहे का ज्या टेम्पो तुम्ही समोर उभ्या करता तिथं त्या उद्या शक्यता तुम्ही टेम्पो बैल उतरा आणि तुम्ही टेम्पो बाहेर काढा. तिथं समोर कोणी टेम्पो उभी करायची नाही. बरोबर. मागच्या वेळी अड्ड्यात एवढं ते गाड्या समोर लावल्या तिथं एक बैल गाडीत जाऊन तिथं त्या टेम्पोला बैलाला दुखापत झाली. म्हणजे आमचा ही विनंती आहे गाड्या मालकांना, बैला उतरा आणि तुम्ही टेम्पो बाहेर काढा. तिथं समोर एकही टेम्पो ठेवू नका. मागच्या वेळेला बरंच त्यांना अलाउस केला टेम्पो, गाडी त्यांच्या गाडी नंबर पण हे करून अलाउस केला तरी पण गाड्या टेम्पोवाल्याने आपल्याला काय सहकार्य केलं नाही. हेच आम्हाला उद्या ते फक्त तिथं टेम्पो कोणी समोर लावू नका
एवढंच आम्हाला एक त्यांच्याकडनं एक विनंती. बरोबर. अजून एक या असेल तुमच्याकडे उद्याचं जो मैदान आहे, आता जसं आपण मागच्या मैदानामध्ये 3 कॅमेरे ठेवले होते, उद्या पण 3 कॅमेरे असणार आहेत का? हो, उद्या पण 3 कॅमेरे राहतील आपला आणि स्क्रीन पण राहील. बरोबर, स्क्रीन पण असणार आहे निकाल बघण्यासाठी. हो, ना. आणि जसं काही मान्यवरांची उपस्थिती वगैरे असणार आहे का? हा, येतील ते सर्व गाडा मालक आमचं मान्यवरच आहेत. बरोबर आहे. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की 120ची नोंदणी सुरुवातीला घेणार आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं जाईल, तर त्या प्रकारेच गाड्या यावं असं तुमची विनंती काय असेल? आता गाडा मालकांना आता कसं जे येणारे असतील त्यांना आपला कसा कोणी येतील त्यांना आपल्याला सर्व फक्त आपल्याला सहकार्य करावा. आम्ही 120 गाड्यांची नोंद घेणार आहे, त्याच्यानंतर आम्ही विचार करू. आणि त्याच्यामध्ये कसं बिनजोरच्या पण गाड्या असतात, जास्तीत जास्त आम्ही 140 गाड्या 150च्या आतच गाड्या आम्ही हे करणार आहे. बरोबर. बिनजोर आणि हे आपलं. चला, आता मैदान लवकर पण चालू होतंय. आता उद्याच्या मैदानासाठी समालोचक कोण असतील? कारण कुठेतरी त्यांचं पण एक आवाज ऐकण्यासाठी लोक येतात. तर समालोचक आपला सुरेश मामा फुलोरे, राहुल भोईर, तेजस सालवी, बरोबर. हे समालोचक राहतील. चला मित्रांनो, आपण आयोजकाची आता बोललो आहे, तर उद्याच्या मैदानाला सर्व काही नियम अटी आहेत ना, या लागू आजच्या या तुम्हाला बाईटमध्ये माहीत पडल्यात, तर त्यांचं पालन करा हीच विनंती असेल. आता तुम्ही बघत असाल, काल मैदान झालं विघरला, स्वतः मी बघितलं आहे. 1-2 बैलांना त्या गाड्यांच्या तिथं जाऊन बैला धडकली, पण नशिबात ते नशीब म्हणजे त्या बैलांना काही लागलं नाही, पण मोठा अपघात व्हायला वेळ न लागत. तर ही बैला सगळी आपलीच आहेत, ही नंदी आपलीच आहेत का? तर आज येतो आपण मैदानामध्ये, बघा गाडी हारतोय जिंकतोय ह्यो नंतरचा पार्ट असतो, पण त्या बैलांची सेफ्टी महत्त्वाची असते. आणि तुम्हाला जसं माहिती आहे, मागच्या मैदानामध्ये पण आयोजकांनी जे धंदेवाले आहेत त्यांना बॅरिकेडच्या पाठीमागे जागा दिली होती, तर चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या मी मागच्या मैदानामध्ये, की कुठल्या प्रकारचा आमचा काही लॉस नाही झाला, उलटा एकदम चांगलं शिस्त पद्धतीचा या झाला. अजून जी काही लोक आहेत इथून गाड्या येणारे जाणारे असतात, तर ते पण येऊन आमच्या धंद्यावर फिरले, तर धंदेवाले पण आपल्या विचार बदलले आहेत. तर आता जे टेम्पोवाले आहेत त्यांनी पण एक आपला जो उद्याचा या असेल तो विचार जरा चेंज करा आणि टेम्पो दूर दूर उभ्या करा. तर ही होती उद्याच्या मैदानाची सर्व काही अपडेट. तर उद्या लवकर या आणि लवकर मैदान चालू करूया. तर भेटू चला आता उद्या. धन्यवाद. इकडे या साईडला बघू शकता, तर आपला एक मित्र पण आलेला आहे, त्याला विचारूया. भाऊ काय बोलशील उद्याच्या मैदानात? उद्याचं मैदान 1 नंबरच मैदान आहे. गाडा मालकी लवकर येण्याची कृपा करावी एवढीच माझी विनंती. बरोबर आहे. आणि दरवेळेला मी बघतोय तुम्ही या मैदानामध्ये उपस्थित असता. मी उसाडणा झाला, बोनीली झाला, या मैदानाला उपस्थित असतोच मी. बरोबर आहे. आता कसं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय बदल घडून यायला पाहिजे? बदल घडून एवढंच यावं, टेम्पो साईडला लावा. टेम्पो साईडने लावावा, कारण धंदेवाले आपल्या धंदेवाले म्हणजे जरा ते हेमंत फुलोरे आपले हो, दौरली, त्यांच्या बैला खूप मार लागला मध्ये, बरोबर. भाजलं खूप. आणि कुठेतरी काल पण त्यांची एक वाईट पडली. हा, त्यांची बघा, वाईट त्यांनी पडली, जर ते मला सांगितलं, मी आता बघितली मुंबईत वाईट. केल्यावर इच्छा पण नाही राहिली. हा, इच्छा पण राहील माणसाची, कशी इच्छा ओढून जाते ना. बरोबर आहे. बैलाला एवढं ते जीव लावतात ना, ते कसं भाजल्यासारखं वाटतं म्हणा, त्याची इच्छा ओढून गेली आता. बरोबर. चला, आता मला 100% वाटतं की उद्याच्या मैदानाला खूप चांगले पालन होतील गाडा मालकांकडून. तेच विनंती आहे सगळे टेम्पोवाल्यांना, तुम्ही साईडला टेम्पोला कोणाच्या बैला मार लागला तर कसं त्यांना वाईट वाटतं जरा. बरोबर. चला, धन्यवाद. धन्यवाद. गाडा मालकांना विनंती असेल, तुम्ही या साईडला बघू शकता, ज्या काही तुम्हाला बैला उतरण्यासाठी इकडे या साईडला पण जागा केलेली आहे. तर टेम्पो असतील ते तुम्ही इकडे थांबून शा. ही काही मातीची ढिगं केली आहेत, इथं बैला उतरावा. कारण आपण ज्या वेळेला इथं पुढं तुम्ही बघत असाल, या आता गाडी चालली आहे, इथं टेम्पो थांबवतो, तर वारंवार आपल्याला सूचना दिली जाते की टेम्पो तिथनं हटवा. कारण 12 वाजल्यापासून गाड्यांचे फेरे चालू होतात, त्यानंतर बऱ्याचशा गाड्या या दुखापत सुद्धा होऊ शकतात त्यांना. तर त्याच्यासाठी एक विनंती असेल की आपण इकडे या साईडला जागा केलेली आहे, प्रत्येक मातीचं ढीग टाकलेले आहेत, तर आपण या साईडला बैला आणि तिकडे त्या साईडला भट्टीच्या त्या साईडला पण उतरवण्याची जागा आहे. तर ही एक विनंती असेल, ती नक्की उद्याच्या मैदानामध्ये आपण करताना दिसाल ही अपेक्षा ठेवतो. चला.